रोजगाराच्या मागणीसाठी विविध जिल्ह्यांमधील आदिवासी समाज रस्त्यावर उतरलाय। आदिवासी नागरिकांना समाजाच्या मुख्यधारेत आणण्यासाठी त्यांना शिक्षण आणि रोजगार देणं आवश्यक आहे। मात्र हिंगोली जिल्ह्यातील आदिवासी बंधूंना रोजगाराच्या मागणीसाठी आजही रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतंय। या नागरिकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय, त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, समजून घेऊया आमच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून, ज्याचं नाव आहे आवाज जनतेचा। नमस्कार, मी संतोष भिशे, पुढारी न्यूजच्या आवाज जनतेचा कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। खरं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज हा मोठ्या संख्येने आहे। मात्र या आदिवासी समाजाचे प्रश्न अद्यापपर्यंत जे आहेत सरकारने ऐकून घेतलेले नाहीत। गेल्या 28 दिवसापासून हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे। मात्र अजूनही जे प्रशासन ना त्यांच्याकडे धावून गेलेलं आहे, ना त्यांचे प्रश्न कधी ऐकून घेतलेले आहेत। नेमके काय आहेत प्रश्न, कोणते आहेत प्रश्न, काय नेमक्या भावना सरकारने ऐकून घ्यायला पाहिजेत, हे संपूर्ण बघा फक्त आवाज जनतेच्या या कार्यक्रमामध्ये। सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे की 8500 हे पद रिक्त आहे, ते स्पेशल भरती करून तुम्ही भरायला पाहिजे होते, ती आणि शासनाने अजूनही भरलेली नाही। तसेच 12500 पद हे अजूनही रिक्तच आहे, ते पण भरलेले नाही। आमचे विद्यार्थी आज 20-25 दिवस झाले उपोषणाला बसलेले आहे, त्याची कोणीही दखल घेतलेली नाही। हे खरं दुःखाची बाब आहे। सर, पहिले तर आम्ही खूप गरीब समाज आहे, कुठेतरी वर यायचा प्रयत्न करताय, तर शासनाने एवढं पाहिजे, आमच्या ज्या शिकून आम्ही पदभरतीला आम्ही शिकून अभ्यास करून एवढं मानतोय ना, तर त्यांनी पदभरती करायला पाहिजे। अजूनही 2012ला जो सर्वे झाला त्याच्यानंतर 17 नंतर आतापर्यंत जवळजवळ 85,000 जागा ह्या शासनाने आदिवासीच्या भरलेल्याच नाही। या जागा तर ते म्हणजे उघड असून भरले नाहीत, त्याच्याशिवाय लपून काय काय ठेवलेलं आहे हे खूप आहे। आम्ही दुसरं तिसरं काही मागत नसून आमच्या हक्काच्या जे काही जागा आहेत, जेणेकरून जे काही गोरगरीब शिकलेले सवरलेले आमचे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या हक्काच्या जागा मिळाल्या पाहिजे, त्यांना त्यांची हक्काची नोकरी मिळाली पाहिजे, ही आमच्या शासनाकडे प्रमुख मागणी आहे। आणि लवकरात लवकर शासनानं 12500 पदाची तात्काळ विशेष भरती केली पाहिजे, ही एक सगळी सामान्य लोकांची मागणी आहे। आमच्या मुलाची पहिली मागणी आहे की 12500 जे पद आमचे रिक्त आधी संख्येने झालेले ते पद भरले पाहिजेत। आणि सरकारला वेळोवेळी अल्टिमेटम आम्ही दिलेला आहे, परंतु सरकारने याच्याकडे लक्ष दिलं नाही। माझे शिक्षण ग्रॅज्युएट झालेले आहे सर, तर गेले 28 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही साखळी उपोषण करतोय सर। तर त्याची शासन काहीच दखल घेत नाही सर, आतापर्यंत काही दखल घेतलेली नाही। तरी आमची मागणी एवढीच आहे सर की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असून सुद्धा सर शासनानं ती भरती काढलेली नाही। 12520 पदाची भरती आहे सर, ती शासनानं काढली नाही। तर आमचं मागणं एवढंच आहे की ती 12520 पदाची भरती तात्काळ काढण्यात यावी व इतर काही जे रिक्त पद आहेत ते तात्काळ भरण्यात यावे, एवढीच मागणी आहे सर आमच्या शासनाला। कोणाचं BEd झालंय, कोणाचं MA झालंय, कोणाचे डिप्लोमे इथं झालेले आहेत पूर्ण। कोणत्याही प्रकारची एवढे शिक्षण घेऊन आमचा काय फायदा आहे? आम्ही शासनाने जर जागाच नाही काढल्या तर आम्ही काय करायला पाहिजे, हा प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे लवकरात लवकर या शासनाने आमची दखल घ्यायला पाहिजे आणि आमच्या जे काही मागण्या आहेत ते पूर्ण करायला पाहिजे। आम्ही गेले 28 दिवसापासून इथं आहेत शासन दरबार, तरी शासन काय आमची दखल घेत नाहीत। आम्ही याच्या अगोदर मोर्चाही काढला 9 तारखेला, तरी शासन काही दखल घेण्याची काय त्यांना वाटते की आमचं एखादा मृतदेह पडल्यानंतरच ते दखल घेताल असं आम्हाला वाटते। आदिवासी समाजाच्या युवकांनी म्हणजे उच्च शिक्षित विद्यार्थ्यांनी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 28 दिवसापासून साखळी उपोषण सुरू केलेलं आहे। मात्र या साखळी उपोषणाकडे ना प्रशासनाला लक्ष दिलंय, ना सरकारला लक्ष दिलंय। प्रशासन आमची परीक्षा का घेतय हा देखील सवाल या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। त्यामुळे आता खरोखरच प्रशासन या विद्यार्थ्याच्या साखळी उपोषणाची कशी दखल घेतय हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।